इझियर MPSC चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे विसरू नका. नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, इझियर MPSCच्या व्होकॅब्युलरी विथ लिजंड्स या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण काही थोर लोकांकडून इंग्रजी शब्द शिकणार आहोत. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नॅशनलिझम या पुस्तकातील काही नवीन शब्द बघूयात. हे पुस्तक त्यांनी पूर्वेकडील देश, पश्चिमेकडील देश आणि भारत यातील राष्ट्रवादाविषयी लिहिलेले आहे. तर आपण काही आता नवीन शब्द बघू. यात गुरुदेव टागोर म्हणतात की वी हॅव सीन अंडर द स्पेल ऑफ इट्स जायगॅन्टिक सॉर्डिडनेस मॅन लुझिंग फेथ इन ऑल द हिरोईक आयडियल्स ऑफ लाईफ विच हॅव मेड हिम ग्रेट. आता यातला आपला शब्द आहे सॉर्डिडनेस. सॉर्डिडनेसचा मिनिंग होतो अनप्लिझंट, नॉट हॉनेस्ट ऑर मॉरल. म्हणजेच काय तर मराठीत दयनीय, गलिच्छ, हलकट. या वाक्यामध्ये तो दयनीय या अर्थाने आलेला आहे. अनप्लिझंट म्हणजे गलिच्छ, हलकट. नॉन हॉनेस्ट म्हणजे काय तर प्रामाणिक नसलेला अप्रामाणिक. आणि नॉट मॉरल म्हणजेच नैतिक नसलेला अनैतिक. याचे समानार्थी शब्द सिनोनिम्स आहेत डर्टी, बिफोल्ड, फिल्दी, स्टेन्ड, अनक्लीन. स्टेन म्हणजे पण घाणेरडा, अनक्लीन म्हणजे पण स्वच्छ नसलेला, डर्टी म्हणजे पण घाणेरडा. या सर्वांचा अर्थ एकच होतो. आणि याचे विरुद्धार्थी शब्द आहेत क्लीन म्हणजे स्वच्छ, इमॅक्युलेट म्हणजे पण स्वच्छ, स्पीक अँड स्पॅन आणि स्पॉटलेस. हे सगळे सॉर्डिडनेसचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आता या वाक्यामध्ये सॉर्डिडनेस हा एक नाऊन म्हणून आलेला आहे. जर तुम्हाला नाऊन म्हणजे काय माहीत नसेल तर त्याविषयीची व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. आपलं पुढचं वाक्य आहे अवर रिलेशन वॉज नॉट दॅट ऑफ सेल्फ इंटरेस्ट ऑफ एक्सप्लोरेशन अँड स्पॉलिएशन ऑफ इच अदर्स पॉकेट्स. म्हणजे काय तर यातला आपला शब्द आहे स्पॉलिएशन. आता स्पॉलिएशनचा अर्थ होतो द ॲक्ट ऑफ प्लंडरिंग. म्हणजेच काय, लूट करणे. बऱ्याच वेळा आपण इतिहासात वाचलं आहे की जे परकीय आक्रमण व्हायचे तर ते आपल्या इथल्या संपत्ती प्लंडर करायचे. तर त्या प्लंडरलाच स्पॉलिएशन हा शब्द आहे. तर प्लंडरिंग म्हणजेच काय तर लूट करणे. प्लंडरिंग म्हणजेच काय, स्पॉलिएशन. आता याचे समानार्थी शब्द आहे डिप्रेडेशन, सॅबोटाज, मरॉडिंग, व्हँडलायझेशन. या सगळ्यांचा अर्थ लूट करणे असा होतो. आता याचा विरुद्धार्थी शब्द कॉन्झर्वेशन म्हणजेच काय तर जपणे, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणे, आणि सॅल्वेज हे सगळे लूट करण्याच्या अपोजिट म्हणून स्पॉलिएशनचे अँटोनिम्स. आता यामध्ये असं म्हणतात की आमचे संबंध हे सेल्फ इंटरेस्टचे नव्हते, म्हणजेच काय तर स्वार्थाचे नव्हते, एक्सप्लोरेशन म्हणजे शोधाचे पण नव्हते, आणि लूट करण्याचे पण एकमेकांच्या पैशांचे किंवा संपत्तीचे लूट करण्याचे पण नव्हते. स्पॉइलेशन म्हणजे काय, मग लूट करणे. आपला पुढचा शब्द आहे बट these costly rituals of invocation of the evil spirit led through a path of prosperity to the brink of cataclysm. ब्रिंक ऑफ कॅटॅक्लिझम. तर आपला शब्द आहे याच्यातला कॅटॅक्लिझम. कॅटॅक्लिझमचा अर्थ होतो लार्ज स्केल व्हायलंट इव्हेंट इन नॅचरल वर्ल्ड किंवा अ सडन व्हायलंट सोशल ऑर पॉलिटिकल अपहिवल. आता लार्ज स्केल व्हायलंट इव्हेंट इन नॅचरल वर्ल्ड म्हणजे काय की एखादी अचानक घडलेली हिंसक आपत्ती. आणि अ सडन व्हायलंट सोशल ऑर पॉलिटिकल अपहिवल म्हणजे काय तर अचानक घडलेली सामाजिक किंवा राजकीय क्रांती. म्हणून कॅटॅक्लिझम याचा अर्थ होतो आपत्ती किंवा सामाजिक किंवा राजकीय क्रांती. याचे समानार्थी शब्द आहे कॅटॅस्ट्रोफी, डिझास्टर, मिसफॉर्च्यून आणि अपहिवल. कॅटॅस्ट्रोफी, डिझास्टर, मिसफॉर्च्यून आणि अपहिवल हे सगळे कॅटॅक्लिझमचे समानार्थी शब्द आहे. आणि याचा सगळ्यांचा अर्थ होतो आपत्ती. याचा विरुद्धार्थी शब्द आहे सॅल्वेशन. कॅटॅक्लिझमचा विरुद्धार्थी शब्द झाला सॅल्वेशन. ठीक आहे. आता आपण पुढचा शब्द बघूया. द वर्स्ट बॉन्डेज इज द बॉन्डेज ऑफ डिजेक्शन विच कीप्स मेन होपलेसली चेन टू लॉस ऑफ फेथ इन देमसेल्व्स. यातला डिजेक्शन. आता डिजेक्शनचा मिनिंग काय होतो अ सॅड अँड डिप्रेस स्टेट. म्हणजेच काय तर दुःखी किंवा उदासी अवस्था. त्यालाच आपण उदासीनता किंवा खिन्नता असे म्हणतो. याचा समानार्थी शब्द मग आहे डिसअपॉइंटमेंट, डिसोलेशन, मेलँकोली, डिस्पॉन्डन्सी. हे सगळे निगेटिव्ह अर्थ म्हणजेच काय तर वाईट शब्द आहेत. वाईट
अशा अर्थाने की ते उदासीनता, खिन्नता अशा प्रकारचे अर्थ दाखवतात. आता याचा विरोधार्थी शब्द काय मग, की उदासीनतेचा विरोधार्थी शब्द असेल आनंदी. तर आनंदी म्हणजेच काय, तर इक्स्टॅसी, जॉय, ज्युबिलेशन, एक्झुबरन्स, युफोरिया हे सगळे डिजेक्शनचे विरोधार्थी शब्द आहेत. याचा अर्थ असा होतो की द वर्स्ट बॉन्डेज इज बॉन्डेज ऑफ डिजेक्शन, म्हणजे सगळ्यात वाईट संबंध हे उदासीनतेशी असलेले संबंध आहे. त्याच्यामुळे माणूस होपलेसली चेन टू लॉस ऑफ फेथ इन देमसेल्स, म्हणजेच काय, तर तो स्वतःविषयीच्या अविश्वासासोबत त्याचे नाते घट्ट बनून जाते. उदासीनतेमुळे स्वतःवर अविश्वास निर्माण होतो असं ते याद्वारे सांगतात. पुढे आहे, जपान कॅनॉट अल्टुगेदर लूज अँड मर्ज हरसेल्फ इन द सायंटिफिक पॅराफर्निलिया शी हॅज अक्वायर्ड फ्रॉम द वेस्ट अँड बी टर्न इन टू अ मेअर बॉर्ड मशीन. आता याच्यातला शब्द आहे पॅराफर्निलिया. पॅराफर्निलियाचा अर्थ काय होतो मग, इसेन्शियल आर्टिकल्स किंवा थिंग्स रिक्वायर फॉर अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी, म्हणजेच काय, तर महत्त्वाचे गोष्टी किंवा एखादं काम करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्यालाच आपण मराठीत लवाजमा असं म्हणतो. याचा सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आहे इक्विपमेंट्स, ॲपरेटस, थिंग्स, ॲक्सेसरीज, त्यालाच पॅराफर्निलिया असे म्हणतात आणि मराठीत लवाजमा. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता आपल्याला क्रिकेट खेळायचं, मग क्रिकेट खेळायला आपल्याला काय लागेल, बॅट लागेल, बॉल लागेल, स्टंप झाले, मग ते क्रिकेटसाठी पॅराफर्निलिया होईल. ह्याच्यात सायंटिफिक पॅराफर्निलिया म्हणजे काय, की विज्ञानासाठी ज्या गोष्टी इसेन्शियल असतात त्या गोष्टी म्हणजे सायंटिफिक पॅराफर्निलिया. याच्यामध्ये सायंटिफिक हे ॲडजेक्टिव्ह आहे, पॅराफर्निलिया या नाऊनसाठी. पुढे आहे, ऑन दी अदर हँड दे हॅड टू डील विथ नेबर्स हू वेअर व्हेरी स्ट्रॉंग अँड रॅपॅसियस. आता यातला आपला शब्द आहे रॅपॅसियस. रॅपॅसियसचा अर्थ होतो ॲग्रेसिव्हली ग्रीडी, म्हणजेच काय, तर खूप प्रमाणात लोभी. मराठीत त्याला लोभी आणि हावरट, अतिशय लोभी ती रॅपॅसियस. याचा समानार्थी शब्द आहे ग्रीडी, ग्रास्पिंग, अवॅरिशियस. या सगळ्यांचा अर्थ होतो लोभी. आणि रॅपॅशियसचा विरुद्धार्थी शब्द आहे जनरस, बेनिग्नंट. हे झाले लोभीच्या विरुद्ध, म्हणजेच काय, उदार. जनरस म्हणजे काय, उदार. जनरस आणि बेनिग्नंट. ऑन दी अदर हँड दे हॅड टू डील विथ नेबर्स हू वेअर व्हेरी स्ट्रॉंग अँड रॅपॅशियस, म्हणजे काय, की दुसऱ्या बाजूला त्यांना अशा नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांविषयी डील करायचं होतं की जे खूप स्ट्रॉंग होते आणि लोभी पण होते, खूप शक्तिशाली होते आणि लोभी पण होते. तर रॅपॅशियस म्हणजे काय, लोभी. पुढे आहे, बट प्राईड इन एव्हरी फॉर्म ब्रीड्स ब्लाइंडनेस ॲट द एंड अँड ब्रिंग्स अँड एक्झल्टेशन दॅट इज मिसलेडिंग. प्राईड इन एव्हरी फॉर्म ब्रीड्स ब्लाइंडनेस ॲट द एंड अँड ब्रिंग्स अँड एक्झल्टेशन दॅट इज मिसलेडिंग. आता यातला एक्झल्टेशनचा मिनिंग आहे अ फिलिंग ऑफ ग्रेट जॉय, म्हणजे काय, खूप आनंदाची स्थिती. त्यालाच मराठीत म्हणू आपण अत्यानंद. एक्झल्टेशनचा समानार्थी शब्द झाला हॅपीनेस, ज्युबिलेशन, फेस्टिव्हिटी. याचाच हॅपीनेस, ज्युबिलेशन, फेस्टिव्हिटी म्हणजेच काय, तर मग अत्यानंद, एक्झल्टेशन. आणि याचा विरोधार्थी शब्द झाला डिप्रेशन, ग्लूम. म्हणजेच काय, डिप्रेशन म्हणजेच काय, डिप्रेशन आणि ग्लूम म्हणजेच काय, दुःख. एक्झल्टेशनचा विरुद्धार्थी शब्द झाला डिप्रेशन आणि ग्लूम. यात गुरुदेव म्हणतात की प्राईड इन एव्हरी फॉर्म ब्रीड्स ब्लाइंडनेस ॲट द एंड, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास हा शेवटी आपल्याला अंध बनवतो. आणि ब्रिंग्स अँड एक्झल्टेशन दॅट इज मिसलेडिंग, म्हणजेच काय, की आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा आनंद भेटतो जो की मिसलेडिंग असेल, जो की चुकीच्या दिशेने बोट करत असेल. तर एक्झल्टेशन म्हणजे काय, अत्यानंद. इफ वन इज गिफ्टेड विथ द पॉवर ऑफ क्लिअरव्होयन्स देन वन विल बी एबल टू लव्ह द अमेरिका दॅट इज टू बी. आता क्लिअरव्होयन्स म्हणजे काय, क्लिअरव्होयन्सचा अर्थ होतो द पॉवर टू सी फ्युचर, भविष्य बघण्याची शक्ती, त्याला म्हणता येईल क्लिअरव्होयन्स. दृष्टीआड असलेल्या गोष्टी पाहण्याची दृष्टी, ज्या की सेन्स नाही होत किंवा ज्या भविष्यात घडणार असतील त्याला क्लिअरव्होयन्स, त्यालाच दूरदृष्टी पण आपण म्हणू शकतो. क्लिअरव्होयन्सचा समानार्थी शब्द सिक्स सेन्स, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन किंवा सेकंड साईट. हे झाले क्लिअरव्होयन्सचे समानार्थी शब्द. आणि विरोधार्थी झाला सेन्सरी, म्हणजे काय, की आपण सेन्स करू शकतो तो सेन्सरी, आणि जो नॉर्मली सेन्स नाही करू शकत, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच त्याला सेन्स करू शकते, तसा क्लिअरव्होयन्स. ठीक आहे, तर मग क्लिअरव्होयन्स झाला की दृष्टीआड असलेल्या गोष्टी पाहण्याची दृष्टी.
त्याला सिक्स सेन्स असे पण आपण दैनंदिन शब्दप्रयोग करताना वापरतो. शी इज हीपिंग अप हर इनिक्विटीज टू द स्काय, क्राईंग फॉर गॉड्स व्हेंजन्स अँड बिल्डिंग द इन्फेक्शन ऑफ अग्लीनेस फिजिकल अँड मॉरल. आता यातला आपला शब्द आहे इनिक्विटीज. इनिक्विटीजचा अर्थ आपण वर्ड पॉवर मेडीजीच्या सिरीजमध्ये बघितलाच आहे. जर तो व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ देखील नक्की बघा. इनिक्विटी आणि इनइक्विटी या दोन्ही शब्दांमधला आपण फरक देखील समजून घेतला आहे. तर इनिक्विटीचा अर्थ होतो इमॉरल ऑर अनफेअर बिहेवियर, म्हणजेच काय तर अनैतिक कृत्य, त्यालाच पाप असे देखील म्हणतात. आपण त्याला मराठीत पाप म्हणतो. तर इनइक्विटी म्हणजे काय? पाप. त्याचा समानार्थी शब्द झाले सीन, क्राईम, रॉंग डुईंग, ऑडियसनेस, प्रोफ्लिगसी. ठीक आहे. तर दुष्कृत्य किंवा पाप म्हणजेच काय? इनइक्विटी. सीन, क्राईम, रॉंग डुईंग, ऑडियसनेस आणि प्रोफ्लिगसी हे त्याचे समानार्थी शब्द. आणि मोरॅलिटी, व्हर्च्यू, गुडनेस हे त्याचे विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. तर शी इज हिपिंग अप टू हर इनइक्विटीज टू द स्काय, यामध्ये असं म्हणतात की ती स्वतःचे पाप हे आकाशापर्यंत नेत आहे. म्हणजेच काय की त्याचा पापाचा गडा भरवत आहे किंवा एवढे पाप करत आहे की ते आता गगनचुंबी होऊन जातील. गगनचुंबी पाप करत आहे. शी इज हिपिंग अप फॉर हर इनइक्विटीज टू द स्काय, असा त्याचा आपण अर्थ लावू शकतो. देअरफॉर इन हर कास्ट रेग्युलेशन्स इंडिया रिकॉग्नाइज डिफरन्सेस बट नॉट द म्युटेबिलिटी विच इज द लॉ ऑफ लाईफ. यामधला आपला शब्द आहे म्युटेबिलिटी. म्युटेबिलिटीचा अर्थ होतो ॲबिलिटी ऑर टेंडन्सी टू चेंज, म्हणजेच काय तर अशी ॲबिलिटी किंवा टेंडन्सी जिच्याने बदल होईल किंवा बदलाची इच्छा, बदलाची ॲबिलिटी. याला मराठीत म्हणतात उत्परिवर्तन किंवा साध्या भाषेत बदल. म्युटेबिलिटी म्हणजे काय? उत्परिवर्तन किंवा परिवर्तन आणि बदल. याचे समानार्थी शब्द झाले कॅप्रिशियस, चेंजेबल, फ्लक्च्युएटिंग, अनस्टेडी. म्हणजेच काय की जे बदल होऊ शकतं. अनस्टेडीचा अपोजिट स्टेडी, स्थिर. स्थिर म्हणजे काय? स्टेडी म्हणजे स्थिर आणि अनस्टेडी म्हणजे काय? मग अस्थिर. म्हणजेच काय? म्युटेबिलिटी म्हणजे अस्थिर. अस्थिर काय? तर बदल. तर म्युटेबिलिटीचा विरुद्धार्थी शब्द झाला सर्टन, कॉन्स्टंट, इम्युटेबल, इनव्हेरिएबल. या सगळ्या गोष्टी स्थिर असा अर्थ निर्देशन करतात. तर म्युटेबिलिटीचे सिनोनिम झाले कॅप्रिशियस, चेंजेबल, फ्लक्च्युएटिंग, अनस्टेडी आणि विरुद्धार्थी झाले सर्टन, कॉन्स्टंट, इम्युटेबल, इनव्हेरिएबल. आता देअरफॉर इन हर कास्ट रेग्युलेशन्स इंडिया रिकॉग्नाइज डिफरन्सेस, म्हणजेच काय की आपल्या जातीप्रथेमधून भारताने समाजातले काही फरक ओळखले, परंतु बट नॉट द म्युटेबिलिटी विच इज द लॉ ऑफ लाईफ. म्हणजेच काय की जीवनाचा एक नियम आहे, तो म्हणजे की आयुष्य हे नेहमी बदलत असतं, समाज हा नेहमी बदलत असतो, तर तो आपण ओळखला नाही असं ते यामधून सांगतात. तर म्युटेबिलिटी म्हणजे काय? बदल, उत्परिवर्तन. आपला पुढचा शब्द आहे टेम्परन्स, इनटेम्परन्स. तो कसा? बट शी इज लाईक अ ग्लुटन हू हॅज नॉट द हर्ट टू गिव्ह अप हर इनटेम्परन्स इन इटिंग. आता इनटेम्परन्सचा अर्थ बघू. लॅक ऑफ मॉडरेशन ऑर रिस्ट्रेन, म्हणजेच काय की संयमाचा अभाव. लॅक ऑफ मॉडरेशन ऑर रिस्ट्रेन म्हणजे संयमाचा अभाव किंवा अनिश्चितता. आता इनटेम्परन्स हा बऱ्याच वेळा खाण्यासंबंधित किंवा अल्कोहोल संबंधी वापरला जातो, म्हणून याचा समानार्थी शब्द आहे अल्कोहोलिझम, इनसोबिरिटी, ओव्हर कन्झम्पशन. म्हणजे असे लोक ज्यांना एखादी गोष्ट खाण्याचा किंवा पिण्याचा संयमच राहत नाही, त्याला आपण इनटेम्परन्स म्हणतो. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला मग सोब्रायटी, टेम्परन्स, मॉडरेशन हे त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द. सोब्रायटी, टेम्परन्स आणि मॉडरेशन हे त्याचे विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. तर इनटेम्परन्स म्हणजे काय की संयमाचा अभाव आणि अनिश्चितता. पुढे आहे माय ब्रदर्स व्हेन द रेड लाईट ऑफ कॉन्फ्लॅगरेशन सेंड्स अ पिट्स क्रॅकल ऑफ लाटर टू द स्टार्स कीप युअर फेथ अपॉन दोज स्टार्स. ठीक आहे. याच्यातला शब्द आहे आपला कॉन्फ्लॅगरेशन. कॉन्फ्लॅगरेशन म्हणजे काय? लार्ज डिझास्टर्स फायर, म्हणजे खूप विध्वंसकारक आग. त्यालाच आग किंवा आगीचा डोम असे देखील आपण मराठीत म्हणतो. याचा समानार्थी शब्द आहे फायर किंवा इन्फर्नो, यालाच आग असे म्हणतात. आणि कॉन्फ्लॅग्रेशनचा विरुद्धार्थी शब्द आहे एक्सटिंक्शन, स्मोल्डर, क्वेंचिंग. कॉन्फ्लॅग्रेशन म्हणजे काय? आग लागणे. मग एक्सटिंक्शन, स्मोल्डर, क्वेंचिंग म्हणजे काय? आग विझवणे.
माय ब्रदर्स व्हेन द रेड लाईट ऑफ कॉन्फ्लॅग्रेशन सेंड्स अप इट्स क्रॅकल ऑफ लाटर टू द स्टार्स कीप युअर फेथ अपॉन दोज स्टार्स. ठीक आहे, तर यातलं कॉन्फ्लॅग्रेशन म्हणजे काय, आग, खूप जास्त विध्वंसकारी आग, तिला आपण म्हणू कॉन्फ्लॅग्रेशन. वी मस्ट नॉट व्हिटिएट अवर चिल्ड्रन्स माइंड्स विथ द सुपरस्टिशन दॅट बिझनेस इज बिझनेस, वार इज वार अँड पॉलिटिक्स इज पॉलिटिक्स. ठीक आहे, यातला व्हिटिएट म्हणजे काय, स्पॉईल ऑर इम्पेअर द क्वालिटी ऑफ, म्हणजेच काय, एखाद्याची क्वालिटी बिघडवणे किंवा त्याला विकृत करणे, मराठीत विकृत करणे किंवा बिघडवणे. व्हिटेट म्हणजे काय, मग बिघडवणे. आता याचे समानार्थी शब्द आहे करप्ट, डिप्रेव, डिबाउश, तर यांचा देखील अर्थ बिघडवणे हाच होतो. आणि व्हिटेटचा विरुद्धार्थी शब्द झाला इन्श्राईन, डिग्निफाय, म्हणजेच काय की ते सुधरवणे, म्हणून इन्श्राईन, डिग्निफाय हे झाले त्याचे विरुद्धार्थी शब्द. अ प्लांट शुड नेवर रिग्रेट when the obscurity of its seed time is broken. Obscurity चा अर्थ आहे द स्टेट ऑफ बिंग अनइम्पॉर्टंट ऑर अननोन, म्हणजे अशी अवस्था की ज्याच्यात विषय आपल्याला काही माहीत नाही किंवा ती इम्पॉर्टंट नाही आहे, महत्त्वाची नाही, त्यालाच मराठीत म्हणू अस्पष्टता. तर ऑब्स्क्युरिटी म्हणजे काय, अस्पष्टता. याचा समानार्थी शब्द आहे मिस्ट्री, एनिग्मा, ॲम्बिग्युइटी, इंट्रिकसी. ह्या चारही शब्दांचा अर्थ देखील ऑब्स्क्युरिटी म्हणजेच काय, अस्पष्टता असा होतो किंवा संदिग्धता देखील त्याला आपण म्हणू शकतो. आणि याचा विरोधार्थी शब्द आहे सर्टन्टी, शुअरिटी, एक्झॅक्टनेस आणि ऑब्वियसनेस, म्हणजे काय, स्पष्टपणा. सर्टन्टी स्पष्टपणा, एक्झॅक्टनेस स्पष्टपणा, शुअरिटी म्हणजे खात्रीशीरपणा आणि ऑब्वियसनेस हे झाले त्याचे विरुद्धार्थी शब्द. ऑब्स्क्युरिटी म्हणजे काय, तर मग अस्पष्टता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काही शब्द हे रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नॅशनलिझम या पुस्तकातून बघितले. यापुढे देखील आपण असे काही शब्द बघणार आहोत, काही थोर व्यक्तींकडून नवीन शब्द शिकणार आहोत. ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरचा बेल आयकॉन देखील जरूर दाबा. ह्या व्हिडिओबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही टेलिग्राम आणि फेसबुकवर या चॅनलला फॉलो करू शकता. ही व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.